आताची सगळ्यात मोठी बातमी आपण जाणून घेतोय। खासदार सुप्रिया सुळे दिल्लीसाठी रवाना झाल्यात। दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीसाठी ते गेल्याची माहिती कळतेय। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार असं सगळं पवार कुटुंब दिल्लीत गेलंय आणि असं असताना आता सुप्रिया सुळे सुद्धा दिल्लीला रवाना झालेल्या आहेत। सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। सूरज, एकंदरीतच आपण पाहतोय पवार कुटुंब संपूर्णपणे दिल्लीत पाहायला मिळतंय। केवळ शरद पवारच हे आपल्याला इकडे महाराष्ट्रात पाहायला मिळतात। सुप्रिया सुळे सुद्धा आता दिल्लीसाठी रवाना झाल्यात। नक्कीच वैष्णवी, आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचं पाहायला मिळते। सकाळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर सुनील तटकरे देखील दिल्लीमध्ये दाखल झाले होते। त्यानंतर आपण दुसरीकडे पाहतो तर रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद सुद्धा घेतली आणि काही वेळापूर्वीच पुण्यातून सुप्रिया सुळे ह्या दिल्लीसाठी रवाना झाल्याचं पाहायला मिळते। शरद पवार हे पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयामध्ये उपचार घेत असतानाच सुप्रिया सुळे यांनी सकाळी त्यांची भेट घेतली। त्यानंतर त्या मोतीबाग येथील आपल्या निवासस्थानी गेल्या, त्यातूनच पुढे त्या दिल्लीसाठी रवाना झाल्याचं पाहायला मिळतं। सुनेत्रा पवार आपण पाहिले तर आज उपराष्ट्रपती यांची भेट घेतल्यानंतर राज्यसभेचा राजीनामा देणार आहेत। त्यानंतरच मोठा राजकीय घडामोडी दिल्लीमध्ये घडणार असल्याची माहिती मिळते। काल आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीमध्ये दाखल झाले। सुनेत्रा पवार या अमित शहा यांची सुद्धा भेट घेणार असल्याची माहिती मिळते। त्यानंतरच आपण पाहिलं तर आता सुप्रिया सुळे सुद्धा दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत काही वेळामध्ये। त्यामुळे आता दिल्लीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतं। अख्खं केवळ शरद पवार हे आजारी असल्याचं कारणास्तव ते पुण्यामध्ये आहेत। शरद पवार वगळता अन्य राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आणि सुप्रिया सुळे आणि अख्खं पवार कुटुंबीय आता दिल्लीमध्ये दाखल होत असल्याचं पाहायला मिळतं। वैष्णवी, अर्थातच सूरज, अख्खं पवार कुटुंबच दिल्लीत सध्या दिसतंय। दिल्ली दौरा सगळ्यांचा सुरू आहे आणि नेमकं या सगळ्या दौऱ्याच्या वेळी कुठे कुठे काय होणार आहे यावरती प्रत्येक अपडेट वरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे।